नमस्कार. तारांगणमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला सर्वांना कल्पनाचं आहे, गेलं वर्ष आत्ताचं वर्ष आपणा सर्वांसाठी खूप त्रासदायक आव्हानात्मक ठरलेलं आहे. या करोनामुळे सर्वच उद्योगांना खूप मोठा फटका पडला, पण इस्पेशली मनोरंजन उद्योगाचं नुकसान खूप मोठं झालं. आपली थिएटर्स बंद होती, शूटिंग बंद होतं, त्यामुळे अनेकांचं काम गेलं. पण असं म्हणतात ना, प्रत्येक संकट एक नवीन संधी घेऊन येतं. ती संधी आपण कशी बघतो, त्याचा कसा फायदा घेतो हे महत्त्वाचं असतं. अशीच एक संधी आली आणि त्याचा फायदा घेतला आपल्या चित्रपटसृष्टीतलं, मनोरंजनसृष्टीतलं एक महत्त्वाचं नाव अक्षय बर्दापूरकर. अक्षयजी, तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. नुकतंच तुम्हाला राज्यपालांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. तर आपण आज आपल्या चर्चेची सुरुवात अशी करूया की जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की हे संकट खूप मोठी संधी घेऊन आलं आणि जे काही आपल्याकडं या डिजिटल क्षेत्रात होतं त्याची फार कुणाला काही माहिती नव्हती. तर गेल्या साधारण तुम्ही 2017पासून हे काम करताच आहात, पण गेल्या वर्षी तुम्ही ह्याची घोषणा केली आणि गेल्या महिन्यात तुम्ही त्याचं लॉन्चिंगही केलं. तर हा सगळा प्रवास कसा होता, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? मंदारजी, मला असं वाटतं तुम्ही AB आणि CDCच्या प्रीमियर म्हणण्यापेक्षा त्याच्या इंटरव्ह्यूज आणि प्रमोशनसाठी एकदा आला होता. तर त्यावेळेला सुरुवात झाली होती आणि मला असं वाटतं की तो एक सिनेमा लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोचणार होता. बरोबर. आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीची तयारीसुद्धा केली होती. विक्रम सर होते त्यात, बच्चन साहेब पहिल्यांदा मराठीमध्ये त्यांचं आगमन झालं होतं. आणि 11 मार्चला मुंबईत प्रीमियर केलं, 12 मार्चला पुण्यात प्रीमियर केलं. आम्ही मुंबईत आलो आणि 13 मार्चला लॉकडाऊन अनाऊन्स केला. महाराष्ट्रात तो जरा अगोदर आला. बरोबर. आणि तर लॉकडाऊन काय आपल्याला त्यावेळेला वाटलं एखादा आठवडा चालेल, एक आठवडा 7 दिवस, हां, एक फार तर. आणि त्यातून आपल्याला असं वाटतं की त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं काहीतरी बर्ड फ्लू आल्यासारखं किंवा जे काय अगोदर आजार जे काही येऊन गेले आपल्याला वाटलं नव्हतं ते. सो आपण ठरवलं की चला आपण थोडं पुढे ढकलूया, यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्या हिशोबाने मग नंतर प्रधानमंत्र्यांनी वगैरे जे काय अनाऊन्स केलं आणि भारत बंद झाला, ते फार भयानक सिच्युएशन आली होती. हेच सगळं होत असताना मागच्या वर्षी म्हणजे त्यावेळेला 2019मध्ये लकीली काय झालं होतं, म्हणजे लकीली ह्याच्यासाठी कारण नंतर त्याचं कारण कळेल की आम्ही डिजिटल राईट्स फिल्मचे विकून टाकले होते. बरोबर. आणि ॲमेझॉनला. तर त्यावेळेला आपल्याला असं वाटत होतं की अरे आपण अमुक किमतीला विकली आहे, आपण थोडं थांबायला पाहिजे होतं, असं एक संभ्रम होताच डोक्यामध्ये आणि मनामध्ये. तर ते तसं डील करून ठेवली होती. त्यामुळे आम्ही बांधील होतो डिजिटल रिलीजसाठी की थिएटरमधनं रिलीज झाल्यानंतर अमुक दिवसांमध्ये ते डिजिटलवरती येणार. मग नॅचरली सगळं जसं जग थंड झालं, शांत झालं होतं, तसंच ॲमेझॉन पण काही म्हणत नव्हतं, कोणाला काही कळतच नव्हतं काय करावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होता त्यांच्याकडनं एक दिवशी आम्हाला मेल आला की आम्हाला आता रिलीज करायचं आहे. तर आम्ही म्हणालो नाही थांबा, होणार, लॉकडाऊन निघणार, उठणार. असं करत ते जूनपर्यंत खेचलं गेलं. पण एका पॉईंटला आपल्याला कळालं की ते काय शक्य नाही आहे आणि मग आम्ही परमिशन दिली. झालं असं की एक तर सिनेमाचे पैसे मिळाले, ज्याच्यामुळे प्रोजेक्ट सेफ झाला. नुकसान झालं, बॉक्स ऑफिसचं नुकसान झालं, पण पैसे मिळाले त्यामुळे सेफ झाला प्रोजेक्ट. दुसरी गोष्ट, लोकांपर्यंत पोचला. जवळजवळ 80 ते 90 सिनेमे अजून लोकांपर्यंत पोचले नाहीयेत त्याच काळातले. मी तर म्हणतो त्या दिवशी सुद्धा आणि त्याच्या अगोदरच्या आठवड्यात सुद्धा जी रिलीज झालेली फिल्म आहे ती लोकांपर्यंत पोचलेली नाही, पण ॲटलिस्ट आपली फिल्म पोचली लोकांपर्यंत. तिसरी गोष्ट, तुम्हाला पैसे मिळाले म्हणून तुम्हाला अजून ऊर्जा मिळाली काही नवीन फिल्म करण्याची आणि तुमची गाडी अडकली नाही कुठे. पण हे सगळं करत असताना एक जाणवलं की जर आपल्याला ॲमेझॉन सारख्या कंपनीने आपले डिजिटल राईट, ज्याचं खरं डिसिजन घेतलं ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे माहीत नव्हतं, पण ते असं घडून आलं की ते डिसिजन खरं निघालं आणि बरं निघालं. आणि हे करत असताना माझ्या डोक्यात असा एक विचार आला. मी म्हटलं की जर एक डिजिटल माध्यम
एक फिल्मला न्याय मिळून या अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देऊ शकते, किंवा अगदीच बोलायचं झालं तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे थिएटर सुद्धा घेऊन जाऊ. आपण थिएटर किती लिमिटेड थिएटरमध्ये रिलीज करतो, हे म्हणजे एका क्लिकवरती अख्खं जग बघू शकतं. तर मग हे माध्यम तर खरं म्हणजे जास्त बेटर आहे. बरं, इवन जेव्हा हा विचार आला तेव्हा सुद्धा असं वाटलं नव्हतं की अजून हा काळ लॉकडाऊन चालेल. पण जसा जसा तो वाढत गेला तसा तसा आमचा एक कॉन्फिडन्स वाढत गेला. कारण की तुम्ही जर त्या काळामध्ये जर बघितलं असेल तर टेक्नॉलॉजिकल बेस्ड कंपनीज होत्या, त्याच फक्त एसेन्शियलमध्ये पडल्या जात होत्या. आणि म्हणजे ते स्विगी असेल, झोमॅटो असेल, की जे काही इंटरनेट बेस्ड कंपनीज होत्या, उबर, ओला, आणि आपली सुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनीच आहे. कॉन्टेंट आपण बनवत आहोत पण ही टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी. सो ह्याचा पुढचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. हा माणसाशी माणसाचा संपर्क काही काळासाठी येऊ शकतो शूटिंग करता, पण त्याच्या पुढचं सगळं जे काय असेल ते सगळं टेक्नॉलॉजिकली असणार आहे. आणि ते आता खरं ठरतं. अजूनही थिएटर उघडलेले नाही, बरोबर, आणि माहिती नाही किती वेळ लागणार आहे अजून, माहिती नाही. सो ज्यावेळेला हे डिसिजन आमचं झालं त्यावेळेला पुष्कर श्रोत्रींनी मला सहज कॉल केला होता. काही संबंध म्हणजे काही वेळेला आपण असं म्हणतो ना की कोणतीच गोष्ट सहज नसते, काहीतरी त्याच्यामध्ये एक पर्पज असतोच. आणि त्यांनी मला फोन केला की काय रे, कसं काय पुढचं काय वाटतंय तुला वगैरे वगैरे. तर म्हणालो काही नाही रे, मला असं वाटतं की OTTच बहुतेक आता फ्युचर इज OTT वगैरे. मला म्हणाला माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे, झूम करूया का? मी म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं झूम वगैरे. तर मग ते मला म्हणाला तुला सांग, आता काही सांगत नाही, तुला एक टीम बरोबर मी इंट्रोड्यूस करतो. ज्यावेळेला टीम म्हणून आमचा झूम कॉल झाला त्यावेळेला आदित्य ओक होता, आमच्या साईडनी सौम्या वेळेकर होती, पुष्कर स्वतः होता, मी होतो, विनायक डाबके होते. आणि मला ते कोण आहेत मला काहीच माहीत नाही. सो मी म्हणालो की फक्त पुष्कर सोडल्यास मला कोणच माहीत नाही. सो आय वॉज, ज्यावेळेला माहीत नसतं त्यावेळेला आपण एनिवेज त्यांना जज करत नसतो. तर त्यांनी जे काय गणित किंवा जे काय एक बिझनेस प्रपोजल मांडला की बरं, त्यावेळेला कोणीतरी ते चालवणार, आपण फंडिंग उपलब्ध करायची आणि तसं ते मिश्रण करून एक कंपनी चालू. एवढं मोठं करू हे त्यावेळेलाही आम्हाला वाटलं नव्हतं. पण म्हटलं ना की राईट थिंग ॲट द राईट टाइम. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर डिमॉनिटायझेशन झालं आणि त्याच्यानंतर पेटीएम खूप ग्रो झालं, कारण कॅशलेस झाली. ते कॅशलेस झालं आणि त्याच वेळेला पेटीएम सुरू झालं, म्हणून सगळेजण पेटीएम करो सुरू झालं होतं. तसंच हे OTTच्या संदर्भ, फक्त आपलंच नाही इतर लोकांसाठी पण ते झालेलं आहे. आणि मग OTT सुरू करू, मग खूप अभ्यास होता. म्हणजे मी सांगतो तुम्हाला की लोकांना लॉकडाऊन खूप टेन्शनमध्ये गेला असेल, लोकांचा लॉकडाऊन खूप बोर्डममध्ये गेला असेल, लोकांचा लॉकडाऊन खूप डिप्रेशनमध्ये गेला असेल. आणि आमचं लॉकडाऊन फक्त काम करण्यात गेलेला. आम्हाला दिवस आणि रात्र कळायचंच नाही, कारण आम्ही फक्त काम करत होतो. हे जे काय आज तुम्ही पाहत आहात, हा 1 वर्ष दिवस आणि रात्र काम करून तुम्ही सर्व तुमचे तेवढंच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊन कधी, ऑफकोर्स आताही लॉकडाऊन सुरू आहे, पण त्यावेळेला लॉकडाऊन कधी संपला हे कळालंच नाही. आणि अशा ह्याच्याने तर सुरू झालं. आणि जे एक सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट असतो, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो फंडिंगचा असतो. बरं, फंडिंगला तुम्हाला जगामध्ये सगळेच पैसे द्यायला तयार असतात, पण तुम्ही त्यांच्या केपेबिलिटीचे आहात का, तुमचं त्यांना समजतंय का, त्यांचं तुम्हाला समजतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं खरंच खूप मेहनत केल्यामुळे त्यांना पिन टू पियानो इन्फॉर्मेशन मिळाली. आणि विस्टाज मीडिया कॅपिटल या कंपनीने आपल्याला अक्वायर केलं, आपले पार्टनर झाले. आणि त्यांनी आपल्यात, हे तुमचे इन्व्हेस्टर जे आहेत ते मराठी आहेत का? नाही, ही एक फार मोठी गोष्ट आहे की आपण नेहमी म्हणतो की परप्रांतीयांना आपण काम नाही द्यायला पाहिजे, किंवा मी त्या मताचा नव्हतो कधी. पण मला असं नेहमी वाटायचं की सगळ्याच गोष्टी मराठी माणसांनी कराव्या. पण अर्थातच बिझनेसला काही रिलिजन नसतं, आणि बिझनेसला काही, बिझनेस इज डिवॉइड ऑफ एव्हरीथिंग. बिझनेस इज बिझनेस. तुम्ही कोणाची बिझनेस करू शकता. त्यांना तुमचा, इट्स अ मॅरेज, राईट, इट्स अ मॅरेज, कोणीही असू दे मध्ये. सो ते ज्यावेळेला आम्ही
त्यांना प्रपोज केलं, तर त्यांना ते आवडलं आणि ते नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत ओके आणि दे आर बेस्ड इन अमेरिका, US बेस्ड आहेत ते, ओके. US सिंगापूर बेस्ड आहेत. खूप सपोर्ट. आणि त्यांना तुम्ही मराठी आहात का किंवा तुम्ही काय आहात ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पेपर त्यांना रिझल्टशी किंवा तुम्ही काय देणार आहात लोकांना. पेपर स्पीक्स एव्हरीथिंग. बरोबर. म्हणजे तुमचं प्लॅनिंग आणि आमचं प्लॅनिंग इतकं मेटिक्युलस प्लॅनिंग होतं, इतकं परफेक्ट प्लॅनिंग होतं की म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की कॉन्टेंट किती रुपयांमध्ये बनायला पाहिजे, कोणी तो कॉन्टेंट बनवायला पाहिजे, कसा त्याची कॉन्टेंट डिलिव्हरी व्हायला पाहिजे. आतापर्यंत काय होत होतं, यूट्यूबवरती टाकत होते लोक. 3च माध्यमं सुरू होती, टेलिव्हिजन, नाटक आणि यूट्यूब. तर यूट्यूबमध्ये टाकल्यानंतर पैसे मिळत नव्हते लोकांना. मग पैसे म्हणजे तुम्हाला आम्ही बोलून घेतोय आणि तुम्हाला आम्ही पैसे देतोय बाबा, हे आतापर्यंत कोणीच केलेलं नाही. सांगा तुम्हीच मला, असं झालेलं आहे का कधी की तुमचा कॉन्टेंट आम्ही घेतो किंवा तुम्ही आम्हाला बनवून द्या आणि आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ. हे असं आपल्याकडे मराठीमध्ये कुठे होत नव्हतं, जे आपण सुरू केलं. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळेच कदाचित एक रेव्होल्युशन सुरू झालेलं आहे की तुम्ही कॉन्टेंट बनवण्यासाठी पैसे देऊ शकताय. आणि इतका कॉन्टेंट मार्केटमध्ये, म्हणजे तुम्हाला सांगतो की 5,000-1,000हून जास्त स्क्रिप्ट्स आलेले आहेत आपल्याकडे. तर एक माध्यम, एका OTT प्लॅटफॉर्मला ते सगळं झेपणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्याला कॉम्पिटिशन हवी, आपल्याला अजून लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा. बरोबर. पण बेसिकली म्हणजे आता सर्वसामान्यांना जी काही माहिती मिळाली आहे की एक तर मराठी सिनेमे इथं बघता येतील, वेब सिरीज बघता येतील, ते तर तुम्ही करताच आहात. त्याच्या व्यतिरिक्त एंटरटेनमेंटच्या आणखी कोणत्या पॉसिबिलिटीज तुम्ही तपासल्या आणि त्या आणताय या प्लॅटफॉर्मवर? एक तर काय, ह्याच्यामध्ये आपण वयोगट जो आहे तो आपण लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबांच्या वयापर्यंतच आपण ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला केटर करणार आहोत. अर्थातच आपलं यूथकडे जास्तीत जास्त लक्ष असेल. आणि ओव्हरऑल जर तुम्ही विचारलं तर ह्याचा पाथ जो आपण डिझाईन केलेला आहे की तो प्रत्येकाला अपील करणारा असेल. त्यामुळे आपण म्युझिकमध्ये सुद्धा शिरलो आहोत, आपण वेब सिरीज करणार, आपण वेब फिल्म करणार, आपण डॉक्यू ड्रामा करणार, शॉर्ट फिल्म्स करणार आहोत. आणि ह्या सगळ्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, म्हणजे इट विल बी ओरिजिनल. जे आपण ॲमेझॉन ओरिजिनल पाहतो, नेटफ्लिक्स ओरिजिनल पाहतो, तसंच प्लॅनेट मराठी ओरिजिनल आहे, जिथे आपल्या टीमनी त्याला स्क्रुटिनाइज करून, चूज करून लोकांना काय आवडू शकतं, प्रत्येकाचं एक सॅम्पलिंग झालेलं असेल. म्हणजे कॅरिओके नावाचा एक प्रकार आहे जे आपण गातो, लिरिक्स पाहून गातो. तर आज रिटायर्ड मंडळींना जे घरी असतात त्यांना जर काही करायचं असेल, टाइम खूप प्रत्येकाला वाटतं आपण चांगलं गाऊ शकतो किंवा एक काही कार्यक्रम असेल. आता ते तसं होत नाही आजकाल, कारण लोक भेटत नाही आहेत. पण कॅरिओके सारखं एक जी गोष्ट आहे जी रिटायर्ड माणसांना ते खूप अपील करू शकते. इनफॅक्ट यूथला सुद्धा करू शकते. तसं आहे. वेब सिरीज बनवत असताना सुद्धा आपल्याला फक्त यूथ नाही, फक्त लहान मुलं नाही, तर थोडे एल्डरली लोकांसाठी सुद्धा आपण वेब सिरीज करत आहोत. असं तुम्हाला प्रचंड कॉम्बिनेशन बघायला मिळेल. गेम्स करतोय, गेमिफिकेशन नावाचा प्रकार आपण इंट्रोड्यूस करतोय. तुम्ही जर मधल्या काळामध्ये एक न्यूज पाहिली असेल तर मी आणि सोनाली कुलकर्णी मिळून आपण एक हाकामारी नावाची एक वेब सिरीज अनाऊन्स केली, जी भारतातली पहिली इंटरॅक्टिव्ह वेब सिरीज आहे. म्हणजे इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुमच्या ऑडियन्सला इंटरॅक्ट करता येईल त्या वेब सिरीजमध्ये. असं सगळं विविध प्रकारचं थोडक्यात पूर्ण अगदी लहान मुलापासून जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सगळ्यांसाठी हा बुके आहे. ऍब्सोल्युटली. बरोबर. आता फक्त म्हणजे गेल्याच महिन्यात तुम्ही जून रिलीज केला, तर त्याला कसा रिस्पॉन्स आहे? खरं सांगू का, अनपेक्षित रिस्पॉन्स आला. म्हणजे 0 सबस्क्रायबर, राईट? जेव्हा सुरू करतो तेव्हा तुम्ही 0 असता. म्हणजे ते म्हणतात ना, शून्यातनं बिझनेस सुरू करणं, तसं आहे ते. शून्यातनं विश्व निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. पहिला इंटरव्ह्यू होतोय माझा, त्याच्यामुळे तुम्हाला हे मी फिगर्स कधीच कोणाला सांगितलेले नाही आहेत.
कारण अजून आम्ही तशा कुठच्या प्रकारचे कॅम्पेन सुरूच केलेले नाही, कारण बाय द वे पूर्णपणे ॲप लॉन्च झालेला नाही. हा एक सॅम्पल टेस्टिंग झालेली आहे आपली. तर 0 2 लाखापर्यंत पोहोचलो. अभिनंदन तुमचं. तर त्याच्यामुळे 2 लाख लोकांपर्यंत जून सिनेमा गेलेला आहे आणि तो वाढतोय. कारण काय होतं, OTT मध्ये एक फायदा खूप चांगला असतो, तो म्हणजे तुमच्याकडे तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा तुम्हाला माहिती की एखाद्या सिनेमाला 50 रुपये भरायचे, तर ते कायम तुमचं ॲपवरती असतं. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे बॉक्स ऑफिस सारखं नसतं ते की फ्रायडे सॅटर्डे संडे झाला आणि संपला विषय. हे काय, हे फ्रायडे सॅटर्डे वर्षानुवर्ष सुरू राहतात. पण 0 2 लाख लोकांपर्यंत पोहोचणं आजपर्यंत, म्हणजे आता या मला वाटतं 30 जूनला केला, आता 30 जुलै पण नाही आलाय, 27-28 दिवसामध्ये 26 दिवसामध्ये आपण 2 लाखाचा क्रॉस केलेला आहे. आणि तो ज्या जॉनरचा सिनेमा होता त्या दृष्टीने ही अचिव्हमेंट आहे 100%. आणि तुम्ही एखादं पॉप्युलर कॉन्टेंट टाकलं असतं तर आपण समजू शकलो असतो, पण तुम्ही मुद्दाम वेगळा विषय निवडलात आणि ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि हेच मला बरं, आमच्याकडे स्वतःचे बनवलेले सिनेमे आहेत. गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी आता बनत आहे. बरोबर. तर आम्ही चूज करू शकलो असतो बरोबर आपलाच एक सिनेमा टाकायचा, पण आपण ते न करता आपण दुसरा सिनेमा केला. कारण की एक तर मला ज्या वेळेला जून पाहिली होती मी, त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हा कम्प्लीट OTT फिल्म आहे. याला थिएटरमध्ये कसा प्रतिसाद मिळेल मला माहीत नाही, पण ही OTT फिल्म आहे. ओके. ते मला कुठे ना कुठेतरी माझ्या याच्यात राहून गेलं होतं. दुसरी गोष्ट, वडील आणि मुलाची कहाणी. तिसरी गोष्ट, औरंगाबाद कधीच दिसलं नव्हतं फिल्म्समध्ये. तुम्ही पुणे मुंबई हेच चाललंय, कोल्हापूर फार तर औरंगाबाद हे वेगळं दिसलं किंवा तुम्हाला स्क्रीनमध्ये काहीतरी वेगळं दिसलं. तुमची औरंगाबादची बॅकग्राऊंड महत्त्वाची ठरली आहे का त्यासाठी चूज करण्यासाठी? असं इच्छा खूप होती, पण त्याच्यामुळे झालं असं नाही, पण इच्छा खूप होती. नाही, पण प्रेम असतं प्रत्येकाला आपल्या 100%. मला गावाचं, आपल्या रूट्स. अगदीच म्हणजे तिथे मला काहीतरी जाऊन करण्यात इंटरेस्ट होता, पण ही बनून रेडी झाली. तर कुठे ना कुठेतरी ते बरं, मीही औरंगाबादचा, निखिल महाजन पण औरंगाबादचा, त्यामुळे ते अजून मजा आली. आणि काही गोष्टी तुम्ही ज्यावेळेला फिल्ममध्ये बघितल्या तर ते मला माझं, अर्थात मी तिथे कधी राहिलो नाहीये, मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सोडल्यास मी कधी राहिलो नाहीये, तसं मुंबईकरच आहे. पण तुम्हाला तुमचं लहानपण आठवत होतं, ते बीबी का मकबरा असेल किंवा इतर काही गोष्टी, लेण्या असतील वगैरे. सो ते जे काही फार सुंदरपणे त्याने टिपलंय आणि खूप बोल्ड कॉन्टेंट आहे, खूप चांगला कॉन्टेंट. जे आपल्याला बोल्ड म्हटलं आपल्याला वाटतं अरे बापरे त्याच्यात ड्रामा, सेक्स असेल, असं सगळ्या गोष्टी असतील, पण तेच तर रियालिटी आहे. त्या रियालिटी पासून तुम्ही दूर कसं जाऊ शकता? म्हणजे थोडक्यात तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा खूप काही जास्त मिळालं तुम्हाला. 100%. मला माझ्या ह्या डिसिजनवरती मला स्वतःला खूप मला चांगलं वाटतं. आता तुमचं लॉन्च तर झालेलं आहे, तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे, पुढचे तुमचे काय काय प्रेक्षकांना हो. सो आता बेसिकली आपण ट्रान्झॅक्शन व्हिडिओ ऑन डिमांड सुरू केलं. ट्रान्झॅक्शन व्हिडिओ ऑन डिमांड म्हणजे तुम्ही 50 रुपये भरा, 10 रुपये भरा, 20 रुपये भरा, ह्याचं मॉडेल आपण सुरू केलं. एकदा तुम्ही ते पैसे भरले की तुम्हाला 24 तास 48 तास तुम्हाला तो पिक्चर बघायला मिळेल. तर तो मॉडेल आपण आत्ताशी लॉन्च केलेला आहे. आता दुसरा मॉडेल जो येणार आहे तो सबस्क्रायबर बेस्ड मॉडेल येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वर्षाची फी भरू शकता किंवा महिन्याची भरू शकता किंवा क्वार्टरली फी भरू शकता आणि तुम्हाला 7-8 वेब सिरीज सुरुवातीला बघायला मिळतील. जवळजवळ 120 फिल्म्स असतील त्याच्यावरती, जुने आपल्या बनवलेले नाही, दुसऱ्यांचे फिल्म्स असतील त्याच्यावरती, कारण त्याही आपण घेतलेल्या आहेत. लायब्ररी म्हणतो त्याला आपण, त्या घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं तुम्हाला सेकंड वीक ऑफ ऑगस्ट पासून बघायला मिळेल लोकांना. सबस्क्रिप्शन साधारणपणे माझ्या मते 1 रुपयाहून कमी दिवसाचं इतकं असेल. म्हणजे लॉन्च ऑफर आमची साधारण 300 रुपये वगैरे असू शकते. हे अजून कन्फर्म नाहीये, पण एवढी असण्याची शक्यता आहे. पण तरी तुम्ही असं पकडलं तरी सुद्धा 365 रुपये जरी आम्ही ठेवली तरी सुद्धा दिवसाचे 1 रुपया होतो. आणि मला असं वाटतं की आता मात्र कोणी असं बोलू नये की आम्हाला 1 रुपयाही भरता येत नाही. आणि त्यात तुम्ही इतक्या काही गोष्टी देताय आणि इतक्या गोष्टी, आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता. जितक्या वेळेला बघायचं तितक्या वेळेला बघ. तुम्ही थिएटरमध्ये जाता तर एका व्यक्तीचे किंवा एका फॅमिलीचे किती पैसे खर्च होतात.
एक अक्षयजी, एक महत्वाचा प्रश्न आता असा आहे, म्हणजे तुम्हाला एक कल्पना आहे, गेल्या 1.5-2 वर्षापासून 70-80 फिल्म्स तयार आहेत, त्या रिलीज झालेल्या नाहीत. त्याचं पुढचं सगळं भविष्य धुसर आहे, कारण हा लॉकडाऊन कधी संपणार, थिएटर कधी उघडणार, काही माहिती नाहीये. तर अशा निर्मात्यांना तुम्ही काही आशेचा किरण दाखवताय का? अशा किती फिल्म्स तुम्ही तुमच्याकडे घेणार आहात, किंवा ती प्रोसेस सुरू झाली आहे का, किंवा नसेल झाली तर अशा लोकांनी तुमच्याकडे यावं का, ह्याच्याबद्दल काही सांगाल का? ऑनेस्टली आता येत आहेत आमच्याकडे लोक, पण काय होतं की 2 प्रकारे फिल्म्स घेतले जाऊ शकतात. एक म्हणजे आम्ही आउटराईट विकत घेऊ आणि मग त्याला पाहिजे तसं ते रिलीज करू. पण ते करत असताना तुम्हाला त्यांनी जेवढ्यामध्ये बनवलेली तेवढे तरी पैसे देणं गरजेचं असतं. बरोबर. तर ते आपण वर्षातनं 2-3 फिल्म्स करू शकतो तशा हिशोबाने, या वर्षी तरी. आणि त्याची प्रक्रिया पण सुरू केलेली आहे, आपण काय आयडेंटिफाय पण केलेले आहेत फिल्म्स, जून नंतर म्हणतोय. आणि दुसरं एक आपण OTT वरती आपण एक सिनेमा नावाचं आपण एक डिजिटल थिएटर आपण सुरू केलेलं आहे. अर्थातच ते आत्ता ह्या पॉइंटला लोकांना किती अपील होईल की नाही माहीत नाही, पण फ्युचर तेच असणार आहे की तुम्ही तुमची फिल्म आम्हाला द्यायची आणि तुम्ही त्याच्यातनं, समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की 100 रुपये आपण घेतले, तर त्यांनी 70 रुपये त्यांना ते घेऊन जातील, 20-30 रुपये आपल्या प्लॅटफॉर्मला मिळतील त्याच्यामध्ये. एक असं एक बेसिक एक्झाम्पल तुम्हाला देतोय. फायदा काय माहिती आहे का, की तुम्हाला थिएटरमध्ये थिएटर मिळवणं हे अवघड जातं. थिएटर मिळवणं अवघड गेल्यानंतर तुम्हाला मिळाल्यानंतर त्याचा प्राईम टाईम मिळणं अवघड जातं. त्याच्यानंतर त्याच्यातनं बॉक्स ऑफिसमधनं तुम्हाला टॅक्सेशन कट करून प्रोड्युसरच्या हातामध्ये जवळजवळ 30 का 40 रुपये 100 रुपयाच्या समोर येतात. त्याच्यानंतर तो सिनेमा एखाद्या आठवड्यापेक्षा जास्त चालत नाही. त्याच्यानंतर तो सिनेमा बाहेर सुद्धा दाखवला जात नाही. तर आणि जर तुम्हाला युट्यूबवर टाकायचं तर तुम्हाला युट्यूबवर पैसे मिळत नाही. इथे ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती आहे की इथे आणि P&A करावा लागतो, ज्याला आपण पब्लिसिटी, ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग म्हणतो, ते करावं लागतं. कोणत्याही सिनेमाला ते करावंच लागतं. तर जर ते सगळं अवॉइड करायचं असेल तर आपण डायरेक्टली आपण त्याला आपल्या प्लॅटफॉर्मवरती वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करू शकतो. तर हे 70-80 निर्माते जे आहेत त्यांना माझं आव्हान आहे, त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी ह्याच्याबद्दल विचार करावा. आणि त्यात अजून एक अँगल आहे की सबसिडी मिळत नाही. बरोबर. तर सबसिडी असते, मिळून तुम्हाला 40 लाख रुपये मिळाले, पण 40 लाख रुपयाच्या समोर तुमचा पिक्चर असतो 2 कोटीचा, पण ते 40 लाख हवे असतात. बरोबर. आणि त्याच्यात काही चूक नाही, गव्हर्नमेंट देते तर त्याला आपण घ्यायला पाहिजे. पण त्या 40 लाख रुपये समोर तुम्ही डिसिजनच घेऊ शकत नाही, अडकून राहतात. मग असं समजा की नाही मिळाले ते 40 लाख रुपये, पण तुमचे समजा काही त्याच्यातली एक मोठी अमाऊंट जर सुटणार असेल तर त्याचा फायदा घ्यावा. पण मी सुद्धा आता हे बोलत असताना थोडंसं रिस्पॉन्सिबली हे स्टेटमेंट देईन की आम्ही सुद्धा अजून फुल्ली प्रिपेअर्ड नाही आहोत. जोपर्यंत हे होईल, कारण त्यांची फिल्म बघण्यासाठी सबस्क्रायबर पण असायला पाहिजे ना. मग ते सबस्क्रायबर समजा आमचे डिसेंबरपर्यंत आले की मग मात्र मी ह्याला एक सिग्नेचर मॉडेल म्हणून मी मार्केटमध्ये घेऊन जाणार. आणि ज्यांना पटेल त्यांनी आपल्यासोबत यावं. ॲटलिस्ट पिक्चर रिलीज तर होईल. जसा आमचा ABCD रिलीज झाला, लोकांनी पाहिला, लोकांनी सिनेमा बघणं सुद्धा, प्रोड्युसर नुसताच पैसा कमवणं नसतं, पिक्चर बघणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. सो ते व्हावं त्याच्यासाठी. आणि हे म्हणजे मी आता तुम्हाला सांगतो की डिजिटल प्रीमियर हे आता पुढचे 10 वर्ष हेच चालणार. मी त्याच अनुषंगाने एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो की काही जणांच्या मनात अशी शंका आहे, आत्ता लॉकडाऊन आहे त्यामुळं थिएटर बंद आहेत, सगळ्या अडचणी आहेत, पण समजा आणखी 3-4 महिन्यांनी हे सगळं उघडलं, थिएटर सुरू झाली, लोक परत थिएटरमध्ये जायला लागली, तर लोक डिजिटलला तसा रिस्पॉन्स देतील का जो आता लॉकडाऊन मध्ये त्यांनी दिलाय? ह्याचा काही तुम्ही प्रेडिक्शन करू शकता? आता सांगा ना, तुम्ही वॉलेटमध्ये किती पैसे कॅरी करता? पूर्वीसारखे करता का? नाही. बरोबर. पूर्वी लोणावळ्याला वगैरे पिकनिकला जेव्हा जायचो, कोणी कुठेही जायचा तर 10,000 20,000 रुपये घेऊन जावे लागेल कॅश. बरोबर.
की बाबा कुठे काही कमी पडू नये, काही होऊ नये. आज जातो का आपण एखादं डेबिट कार्डचे, मी तर वॉलेटही कॅरी करत नाही. सगळ्याच जर गोष्टी मोबाईलने होणार असतील तशी सवय आता लागली आहे. आता लोकांना मोबाईलवरनं किंवा डायरेक्टली तुमच्या आजकालचे सगळ्यांच्याच घरचे टी व्ही फार स्मार्ट टी व्ही आहेत. बरोबर. त्यांना फक्त टाईप करायचं प्लॅनेट मराठी दिसणार. ओके. एक शेवटचा प्रश्न. अक्षय बर्दापूरकर ह्या नावाबद्दल इतकी उत्सुकता आहे गेल्या 1-1.5 वर्षापासून, आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा लोकांना, कारण इतके लोक त्रासलेले आहेत आपल्या इंडस्ट्रीतले, आणि एक कोणतरी व्यक्ती आणि त्याच्याबरोबरची टीम काहीतरी करते आणि त्याचे रिझल्ट दिसत आहेत, तेव्हा तुमच्याबद्दल एक उत्सुकता आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा जो प्रवास दिसतोय तो रेगेपासूनचा माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. त्याच्या आधीचे अक्षय बर्दापूरकर कसे होते, ते कुठून आले, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नॅचरली सगळेजण कॉलेज करतात, कॉलेजमध्ये आपण खूप मजा करत असतो, पण तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमचे काही क्वालिटीज दिसत असतात आणि समजत, आपल्यालाही समजत असतात, लोकांनाही समजत असतात. तर त्यावेळेला आय एम टॉकिंग अबाउट 2005-6 वगैरेची गोष्ट असेल किंवा 4-5 ची गोष्ट असेल की नुकतंच इव्हेंट मॅनेजमेंट हे सुरू झालं होतं. आणि नॅचरली प्रत्येकाला आईवडिलांना वाटत असं की अमेरिकेत जावं, इकडे जावं, पण मला कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं की नाही, काहीतरी चॅलेंजिंग करावं, काहीतरी असं समथिंग टू डू विथ लॉट ऑफ पीपल, असं काहीतरी करावं. आणि ग्लॅमर स्ट्रक नाही, पण ग्लॅमरशी संबंधित काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. सो मी इव्हेंट मॅनेजमेंट चा कोर्स केला, आणि त्यानंतर मी ते नुसतं कोर्स केल्यानंतर तुम्ही बरं ती फील्ड आता जशी OTT नवीन आहे त्यावेळेला ती फील्ड नवीन होती, तर त्याचा फायदा त्यावेळेला मिळाला मला. आणि तेवढी मुलं नसायची इव्हेंट मॅनेज करायला. बरं त्यावेळेला कॉर्पोरेट कॉर्पोरेट्स जे होते त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीजनं ते एम्पॅनल करायचे की बरं त्यावेळेसची ती का रिसेशनवाले जे 2008 मध्ये रिसेशन आलं आणि मग खूप गोष्टी बदलल्या, पण त्याच्या अगोदरचा जो काळ होता ना तो कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये खूप एक असं खूप चांगला मानला जायचा. खूप इव्हेंट्स व्हायचे, ते इव्हेंट्स खूप केले मी. जवळजवळ 40 देश फिरलोय मी. मी खूप कॉन्सर्ट्स एक्झिक्यूट केलेले आहेत मुंबईत, भारतात, दिल्लीला तर खूप वेडिंग मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि विविध बर्थडे पार्टीपासून सगळे इव्हेंट केले. तर कॉन्सर्ट करत करत इव्हेंट्समध्ये गेलो, इव्हेंट्सहून आलो, पण कुठे ना कुठेतरी सारखं असं वाटायचं की आपल्याला मराठी सिनेमा, मराठी काहीतरी करायचं आहे. बरं हे नक्कीच होतं की लोक आज विचारतात की अरे मग तू डायरेक्शनला का नाही गेला, अरे तू ॲक्टिंगला का नाही गेला, तर ते कधीच नव्हतं. बरोबर. आपल्याला एक्झिक्युशनच करायचं आहे, आणि म्हणूनच इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा एक्झिक्युशनच लागतं, प्लॅनिंग लागतं, मॅनेजमेंट लागतं, ह्याच सगळ्या गोष्टी या बिझनेसमध्ये लागतात. सो ह्याचा सगळ्याचा जेव्हा विचार केला आणि मराठीसाठी काहीतरी करायचं, आणि जस्ट 2009-10 मध्ये मला वाटतं मी शिवाजीराजे भोसले आले होते आणि त्यांनी चांगला बिझनेस केला होता. मग काय करायचं मग मधल्या काळामध्ये मी शिवसेनेचे महाराष्ट्र सिने टेलिव्हिजन सेनेचा अध्यक्ष होतो 1.5-2 वर्ष. मग अभिजित पानसेंची माझी ओळख झाली, ते त्यावेळेला शिवसेनेत होते. मग आम्ही चांगली आमची मैत्री झाली. आमच्यातला कॉमन एक तो जम आम्हाला सापडला आणि फिल्म करायचं ठरवलं. मग त्यांच्याकडे रेगे हा फिल्म, असं ते प्रवास सुरू झाला. 14ला प्रवास सुरू झाला, 11-12 मध्ये सुरू झाला. 14ला तो आपण रिलीज केली फिल्म. आणि मग 2-1 वर्ष मग मी जरा काही केलं नाही, कारण मला मराठी इंडस्ट्रीत करायचं नाही करायचं का हिंदीत जायचं वगैरे असं अशा सगळ्या त्या संभ्रमात होतो मी. 16 मध्ये मी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करायचा विचार केला, कारण मराठीत तेही नव्हतं. बरोबर. आज जसं तुमचं तारांगण आहे किंवा अजून बाकीचे जे आज ते आता खूप पुढे जायला लागले, पण त्यावेळेला मला तो एक गॅप वाटला होता. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ह्याची गरज होतीच, कारण डिजिटल हे एकमेव माध्यम आहे आता जे वर्ल्ड वाईड ट्रॅव्हल करतं. त्याला नो विजा, नो पासपोर्ट, नो नथिंग. तर मला असं वाटलं मराठीने ग्लोबल पाऊल उचलावं, मराठीने ग्लोबल व्हावं, तिकडच्या गोष्टी इथे याव्या, इकडच्या गोष्टी तिथे जाव्या. आणि 17ला आपण मग कसं करायचं म्हणून ट्विटर बरोबर पार्टनरशिप केली, कारण ट्विटर हे वर्ल्ड वाईड मल्टी जायंट मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे. मग ट्विटर बरोबर पार्टनरशिप केली, आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो आता सुरू झालेला आहे. मधल्या काळात आपण AB आणि CD, गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी,
आता एक तमाशा लाईव्ह असं एक आपले 4 व्हर्टिकल्स आहेत. ओके. प्लॅनेट मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म, प्लॅनेट मराठीचं स्टुडिओ म्हणजे ज्यात आपण फिल्म्स फक्त बनवतो, त्याच्यानंतर प्लॅनेट मराठी टॅलेंट, प्लॅनेट टॅलेंट आपलं एक कंपनी ज्यात जवळजवळ 20 ते 22 टॉप ॲक्ट्रेसेस त्याच्यात साईन्ड आहेत. बरोबर. त्यांचाच फायदा आता आपल्याला OTT मध्ये पण होतो आणि OTTने पण त्यांचा फायदा होतो, सगळ्या वाईस वर्सा आहे. आणि प्लॅनेट टॅलेंट आपण सुरू केलं आणि आता प्लॅनेट मराठी OTT. ओके. आता फक्त एक मोठी अनाऊन्समेंट थोड्या दिवसांनी करीन मी. ओके. नाटक संबंधित असेल, त्याच्यासाठी मला पुन्हा भेटावं परत भेटायचं आपण. बरं, आता शेवटचा एकच प्रश्न. इतका चांगला हा आतापर्यंतचा प्रवास आहे, तुमचं स्वप्न काय आहे? तुम्हाला आणखी 4-5 वर्षात कुठं पोहोचायचंय? आपल्या इंडस्ट्रीला कुठं न्यायचंय? काय ठरवलंय? स्वप्न मला माहित नाही ते स्वप्न म्हणता येईल की नाही, पण मला मराठीला कॉर्पोरेट कल्चर आणायचं होतं. एक कॉर्पोरेटायझेशन मराठी एंटरटेनमेंटचं होणं गरजेचं होतं. हा एक सिनेमा करतोय, तो एक सिनेमा करतोय, तो एक, सगळेजण सिनेमा करतायत, सगळेजण चांगले सिनेमा करतायत. आपल्याकडे आपला जो टॅलेंट आहे, आपले जे आर्टिस्ट आहेत, आपले जे स्क्रिप्ट रायटर्स आहेत, आपले जे बॅकएंड सपोर्ट जो आहे आपला, तो मराठी माणसापेक्षा शिवाय मला वाटत नाही की तो कोणीही देऊ शकतो. आपल्यासारखा टॅलेंट आणि आपल्यासारखी जिद्द आणि आपल्यासारखी हुशारी, मी सांगतो तुम्हाला, पूर्ण भारतात इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जा, अर्थात बॉलिवूड आणि मराठी, जर तुम्ही बॉलिवूडमध्ये स्पेशली जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल की त्याचा रायटर नेहमी हा मराठी असतो, किंवा त्याचा कोणतरी एक असा त्यातला एक भाग असतो तो मराठी असतो. बरं, मराठी हिंदी करते म्हणून ते काय वाईट नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण मला कम्पेअर करायचं नाही आहे. पण जर समजा मराठीमध्ये जर समजा एक हिंदीमध्ये जर एक यशराज आहे, हिंदीमध्ये जर एक धर्मा आहे, हिंदीमध्ये जर एक रेड चिलीज आहे, साऊथमध्ये एक राजामौली आहे किंवा रामोजी आहे, तमिळनाडू किंवा मल्याळममध्ये जर मोहनलालचा, ते त्यांचे जे काही कंपनीज असतील त्या ग्लोबल सिनेमा ते लोक बनवत आहेत आणि त्याला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे. जर तुम्ही हैदराबादमध्ये गेला तर तुम्हाला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये काम करता येतं. इथे काय झालं, इथे फ्रॅगमेंटेड झालेलं आहे, वेगळे काम करते. तसं प्लॅनेट मराठीच्या तर्फे तुम्ही करायचं? हो, कारण आपण सगळंच करतोय ना आता जर ज्यावेळेला नाटक आपण एकदा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं की ती इकोसिस्टम कम्प्लीट झाली ना पूर्ण. म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही कम्प्लीट करून जा ते सर्कल. ओके. आणि मला असं वाटतं की जर ड्रीम तुम्ही म्हणाल तर ह्या कंपनीला कंपनी ग्रो होते, माणसं तीच राहतात की नाही आपल्याला माहीत नाही, मी सुद्धा ह्याच जर्नीमध्ये असेन की नाही माहीत नाही, पण ह्याचं प्लॅनेट मराठीला एक ग्लोबल रेकग्निशन आणि मराठीला ग्लोबल घेऊ. आता त्याच्यासाठी मी 10 ऑफिसेस करीन आणि 100 स्टुडिओज करीन, हे सगळं बिझनेसचा पार्ट झाला. पण त्याच्यातलं जो क्रक्स आहे की अच्छा ही फिल्म प्लॅनेट मराठीची ना, बेस्ट असणार. ओके. म्हणजे तो दर्जा तुमच्या नावाशी जोडला जाईल ह्याची तुम्ही खात्री ॲश्युरन्स देताय. अक्षयजी, खूप खूप धन्यवाद, कारण हे सगळं नवीन तुम्ही उभं करताय. त्या प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे तुम्ही खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने उत्तरं दिली. मी तुमच्या सगळ्या प्रवासाला, पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. तुमची स्वप्न पूर्ण होत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंदारजी, थँक्यू. धमाका मनोरंजनाचा आपल्या घरात तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.